नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपण आज पैशा संदर्भातील ज्या कोणत्या अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी काही उपाय बघणार आहोत. घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी हे नियम आहेत. तर कोणते आहेत ते नियम, चला जाणून घेऊया. बघा, आपण आपल्या घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा न ठेवता झाडू आडवा करून ठेवायचा आहे. आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिशेस नसावे. झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे, म्हणून ही काळजी घेणे गरजेचे आहे. नंबर 2, घरात जर मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये. ते स्वच्छ भरून घेऊन पाण्यात टाकून द्यावे, कारण मीठ हे समुद्रात असते. माता लक्ष्मी ही समुद्रकन्या आहे. लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असे ठेवू नये किंवा खाली पडू देऊ नये, आणि जरी ते पडले तरी ते व्यवस्थित पाण्यात सोडावे. नंबर 3, सायंकाळी म्हणजेच दिवे लागण्याच्या वेळेस पुढील 3 वस्तू कोणालाही देऊ नयेत. कोणत्या आहेत त्या वस्तू? बघा, मीठ, झाडू आणि पैसे. या 3ही वस्तू लक्ष्मीकारक आहेत. त्यामुळे या वस्तू सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळेला कोणालाही देऊ नका. पैशाचे व्यवहार संध्याकाळी कधीच करू नका, कारण संध्याकाळी दिलेला पैसा आपल्याला परत मिळेल हे शाश्वत कमी असते. नंबर 4, संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते. त्यामुळे घरातून लक्ष्मी पैसे बाहेर जाऊ नयेत. त्याचप्रमाणे दही, ताक, लोणी, दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात. गाय ही लक्ष्मी आहे, म्हणून या देखील वस्तू कोणालाही सायंकाळी देऊ नयेत. नंबर 5, सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा, भाजीपाला व इतर वस्तू उकिरड्यावर किंवा कचरा पेटीत टाकू नयेत. घरातील केर तर शक्यतो काढूच नये. नंबर 6, बंद घड्याळ घरात लावू नये, कारण त्याने आपली प्रगती थांबते. बंद पडलेली घड्याळे आपल्या घरात ठेवूच नका, ते त्वरित बाहेर काढा. नंबर 7, रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ, हळद आणि गोमूत्र टाकून हे पाणी तयार करून मगच फरशी साफ करावी. असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होते. नंबर 8, घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरा आणि दरवाजाचा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्यांची पूजा करावी. असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते. नंबर 9, आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे. नंबर 10, घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नयेत. ते कपडे जाळून टाकावे. असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी, नकारात्मकता दूर होण्यास मदत होते. नंबर 11, प्रत्येक अमावस्याला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी. असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला दूध किंवा दुधापासून बनवलेले कोणताही पदार्थ दान करावा, कारण असे म्हणतात की दुधापासून बनवलेली खीर दान केल्याने आपले पित्र म्हणजे आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जे अडथळे येतात त्याचे मार्ग मोकळे होतात. नंबर 12, महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावा. असे केल्याने या घरात लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते. त्याचबरोबर पैशाची जे कोणती कामे आहेत ती मार्गी लागतात. नंबर 13, आपल्या हाताची नखे, पायाची नखे नेहमी मंगळवारीच काढावीत. आपल्या घरातील देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्यांची नियमित पूजा देखील करावी. श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो. असे म्हणतात की श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे, आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाहीत. त्यामुळे आपण आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहील. आपल्या देवघरात आणि पूजेत माता लक्ष्मीचा आसनस्थ असलेला फोटो असावा. आपल्या घरातील श्री रूपी लक्ष्मीचा आदर करावा. मग ती आपली आई, बहीण, बायको, मुलगी कोणीही असू देत. घरामध्ये स्त्रीचा जर आदर केला, ती आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मकता राहते. महिन्याचा आपला जो काही पगार होईल तो इकडे तिकडे खर्च न करता झालेल्या दिवशी तरी कमीत कमी तो घरी आणावा किंवा थोडासा तरी कॅश त्यातील काढून आणून देवासमोर ठेवावा आणि त्यानंतर आपला पगार खर्च करावा.
मग तुम्हाला जे कोणाचे देणे घेणे करायचे असेल ते करावे, पण त्यातली थोडी रक्कम आणून आपण देवघरात ठेवावी आणि त्यातलीच आणखी थोडी रक्कम साईडला काढून ठेवावी. कारण ती रक्कम आपण ज्यावेळेस आपल्या कुलदेवीला जातो वर्षातून एकदा, त्यावेळेस आपण ते पैसे तिथे खर्च करायचे आहेत. असं तुम्हाला प्रत्येक महिन्यातील पगाराची थोडी थोडी रक्कम साईडला काढून आपण ज्यावेळेस आपल्या कुलदेवीला आई भगवतीचे दर्शन घेण्यासाठी सहकुटुंब जातो, त्यावेळेस आपल्याला तिथे खर्च करायचे आहेत. मग तुम्ही तुमच्या देवघरासाठी एखादी वस्तू नवीन खरेदी करू शकता किंवा कुलदेवीच्या चरणी आपण ते पैसे अर्पण करू शकता. बघा, आपण हे छोटे छोटे नियम पाळले तर आपल्याला ह्याचा नक्कीच लाभ होणार आहे. बघा, मग आपण म्हणतो की आम्हाला इतका पगार आहे तरीसुद्धा आम्हाला तो पुरत नाही, आमचे पैसे येतात आणि कुठे जातात तेच आम्हाला कळत नाही, सततचा घरात दवाखाना असतो, म्हणजे पैसे येतात आणि ते कुठल्याही मार्गाने अशी वायपटच खर्च होतात. पण बघा, ज्या लोकांचा पगार कमी आहे त्या लोकांना एकदम व्यवस्थित पुरतात, त्यांचे हप्ते वगैरे जाऊन सुद्धा त्यांच्याकडे थोडेफार पैसे त्यांचे बचत म्हणून शिल्लक राहते. आणि आपण एवढे करतो तरीसुद्धा आपल्याकडं राहत नाही. मग आपण म्हणतो आम्ही एवढं करतो तरीसुद्धा आमच्याकडेच हे पैशाचे असं का होतं, पैसा आपल्याला का पुरत नाही. तर बघा, त्याची ही कारणे आहेत. तुम्ही हे छोटे छोटे नियम जर पाळले तर तुम्हाला थोड्याच दिवसात ह्याचा रिझल्ट नक्की जाणवणार आहे. त्यामुळे हे उपाय तुम्ही नक्की करून बघा. तर केलेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.